नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदरे तुमचं स्वागत करतो. आता आजकालच्या फॅमिलीजमध्ये मेनली आढळणारे 3 जनरेशन्स म्हणजे आजी आजोबा, आई वडील आणि लहान मुलं. आता लहान मुलांचा कल युजुअली हा टेस्टकडे असतो. आई वडिलांचा कल हा थोडंसं डाएट फूड खाण्याच्या मागे थोडा जास्त असतो, मेंटेनन्स. आणि आजी आजोबा जे आहेत दे आर मोर वरीड अबाउट देअर हेल्थ. कारण कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे तर ती मेंटेन ठेवणारं किंवा कमी करणारं असं कुठलं इन्ग्रेडियंट असेल त्यांच्या रोजच्या डाएटमध्ये तर ते जास्त ते प्रिफर करतात. आजकालचं आयुष्यसुद्धा फारच धकाधकीचं आलेलं आहे. जास्त वेळ मिळत नसतो. ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत काय करावं याचा विचार करायला लागतो. त्या ह्याच्यामध्ये जर असं कुठलं इन्ग्रेडियंट तुमच्या किचनच्या शेल्फमध्ये असेल ज्याच्यामुळे हेल्थ व्हॅल्यूसुद्धा तुमच्या शरीरात बऱ्यापैकी जात असेल, प्रोटीन जात असेल, आयर्न जात असेल, तसंच कोलेस्ट्रॉल मेंटेन होत असेल तर आणि झटपट होणारे रेसिपीज होणारे असतील तर वाय नॉट. वेल, असंच एक मॅजिक इन्ग्रेडियंट आज मी आमच्या एपिसोडमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहोत, ओटमील. मला माहिती आहे की तुम्हाला ओट फ्लेक्स, ओटमील, पोरेज वगैरे हेच तुम्ही शब्द ऐकले असतील, कदाचित खाल्लेसो असतील. तशाच त्या ओटमीलच्या 2 मस्त रेसिपीज आज आपण आपल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. लेट्स गो टू किचन देन. आता ओटमीलपासून केलेले जाणारे जे पदार्थ आहेत तर तुम्ही सेवरी करू शकता, स्वीट करू शकता. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू शकतो की डॉक्टर्सचं असं सजेशन आहे की त्याची 2 सर्विंग्स तुमच्या बॉडीमध्ये रोज गेली पाहिजेत. मग तुम्ही ब्रेकफास्टला तुम्ही ओटमीलचं पोरेज करा, लंचला मे बी तुम्ही एखादं सॅलडमध्ये तुम्ही ओट फ्लेक्स वापरा किंवा डिनरला त्याचं एक छानसं डेझर्ट करा. ओटमील पुडिंग वगैरे असं काहीतरी करू शकता. पहिली रेसिपी आहे ओटमील चटपटा पापडी चाट. ओटमीलचं हेल्दी ॲस्पेक्टसुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि चटपटा पापडी चाटसुद्धा आहे. कसं काय बुवा, लेट्स सी दॅट. त्याच्या आधी त्याच्या इन्ग्रेडियंट्स जे आपण वापरणार आहोत त्याची ओळख करून घेऊ. इथं आपण आटा घेतला आहे, ओट फ्लेक्स किंवा ओटमील, उकडल्या बटाट्याचे चौकोनी केले तुकडे, रोस्टेड पीनट्स, बारीक चिरलेला पुदिना, चिंचेची आंबट गोड चटणी, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, रामदेव जिरा पावडर आणि रामदेव तिखट आणि मीठ. आता हे जे ओट फ्लेक्स आहेत, आटा आहे, तर ओट फ्लेक्स आणि आटा आपण मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ टाकून पाणी घालून त्याचा एक आपण डो तयार करून घेणार आहोत आणि त्याची पापडी जी आहे तर ती आपण ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहोत. माझा ओव्हन जो आहे तो 170 डिग्रीला मी ऑलरेडी प्रीहीट करून ठेवलेला आहे. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा आपण करून घेऊ पापडीचा डो. युजुअली आता मार्केटमधले जे ओट फ्लेक्स आहेत तर ते असे मोठे असतात. त्या ओट फ्लेक्सला मी काय केलं आहे की जस्ट मिक्सरमधनं हलकंसं काढून घेतलं आहे जेणेकरून हे थोडेसे असा भुगासारखा आलेला आहेत जेणेकरून ते कणकेबरोबर मिक्स होऊन त्याचा चांगला डो होईल. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि त्याला एक चटपटीतपणा यावा म्हणून त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, तिखटपणासाठी लाल तिखट, याच्यामध्ये आता पाणी घालून आपण त्याचा असा टाईट असा आपण डो नीड करून घेणार आहोत. बेसिकली क्वेकर ओट्स जे आहेत तर त्याच्यामधल्या हेल्थ व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या हाय लेवलच्या हेल्थ व्हॅल्यूज आहेत आणि जेणेकरून याच्या रेसिपीज ज्या आहेत त्यांचा मॅक्झिमम असा प्रयत्न असतो की या सगळ्या रेसिपीज जास्त हेल्दी असाव्यात. जसं मी तुम्हाला सांगितलं की ओटपासनं अनेक पदार्थ करता येतात. ओटमीलचे तुम्ही लाडू करू शकता, ओटमीलचं तुम्ही डिझर्ट करू शकता, ओटमील थोडेसे क्रंची करून तर ते सॅलडमध्ये वापरू शकता. तुमच्या मेन कोर्समध्ये ओट्सचा चुरा करून आणि आपले जे कटलेट्स आपण करतो जे आपण शॅलो फ्राय अगदी हलक्याशा तेलावर आपण शॅलो फ्राय करतो तर त्याच्यावर युजुअली क्रस्टीनेस येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम वापरतो. त्या जागी तुम्ही ओट फ्लेक्सचा भुगासो वापरू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये हेल्थ व्हॅल्यूसो ॲड होते. आता आपण ही पापडी जी आहे आपण बेक करणार आहोत त्याच्यामध्ये कुठलंही स्टफिंग नाही आहे किंवा काही नाही आहे. त्यामुळे हा जो डो आहे तर तो रेस्ट करण्याची अजिबात गरज नाही आहे. त्याला आपण स्ट्रेट अवे लाटू शकतो, त्या पापडी कट करू शकतो आणि लगेच त्याला
बेकिंगला टाकू शकतो ओव्हनमध्ये. अराउंड 170 डिग्रीज ओव्हन तुम्ही प्रीहीट करून ठेवा. थोडासा आटा डस्टिंगसाठी. आता ज्या पापड्या आहेत तर त्या तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपच्या कापू. तुमच्याकडे राऊंड कटर्स असतील तर राऊंड कटर्सनी त्याला गोलाकार शेप दिला तरी चालेल. स्क्वेअर कटर्स असतील तर स्क्वेअर शेप दिला तरी चालेल. शक्यतो असं मी तुम्हाला म्हणलं तसा हा जो डो आहे तो जास्त सैल अजिबात ठेवायचा नाही, टायटर पाहिजे, जेणेकरून वाईल बेकिंग ट्रेला तो चिकटणार नाही. सांडा थिकनेस 1-2 मिलीमीटरचा थिकनेस, नॉट मोर दॅन दॅट. नंतर आपल्या पापड्या ज्या आहेत तर त्या फारच जाड होतील. मी याला स्क्वेअर शेप देणार आहे. या ज्या पापड्यांचा पहिला जो घाणा आहे तर तो आपण बेकिंगला ठेवू. आता माझा ओव्हन मी 170 डिग्रीला प्रीहीट करून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये या ज्या पापड्या आहेत त्या मी सांडा 12 ते 15 मिनिटं मस्तपैकी खुसखुशीत बेक करून घेणार आहे. त्याच्या डिश ज्या आहेत त्या आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान बेकिंग करून घेतलं आहे. आता आपण चाटची तयारी करू. एका बाउलमध्ये उकडल्या बटाट्याचे चौकोनी तुकडे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, खरपूस भाजलेले शेंगदाणे, जिरेपूड, चटपटीतपणासाठी चाट मसाला, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तिखट घालू शकता. चाट म्हटलं की थोडं चटपटीत थोडं तिखट असावं. गोडीसाठी थोडीशी साखर आणि चिंच गुळाची खजूर गंग केलेली चटणी. त्यासह छान आपण त्याला मिक्स करणार आहोत. आपला टॉपिंग्स आहे, जस्ट टेस्ट इट. लवली. लिटल बिट सॉल्ट. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3 वेगवेगळी जनरेशन्स आजकालच्या फॅमिलीजमध्ये असतात. अशा रेसिपीज ज्या असतात, आय एम शुअर ऑल 3 जनरेशन्स विल बी व्हेरी हॅपी. आता गार्निश केलेल्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदी खाली एक क्रिस्पी डिस्क, त्याच्यावर हे चाटचं मिश्रण, त्याला ओव्हरलॅपिंग एक क्रिस्पी डिस्क, आता जो उरलेला जो चिंचेचा सॉस आहे, चिंचेची चटणी जी आहे, तर त्याला आपण थोडंसं पातळ करून घेऊ. थोडंसं मीठ, थोडी जिरेपूड आणि थोडंसं चाट मसाला. आणि वरनं मस्तपैकी फ्रेश पुदिना, थोडीशी कोथिंबीर. आणि ही डिश घासाघणीक चटपटीत लागावी म्हणून थोडासा चाट मसाला. लवली. लवली, हेल्दी येट डिलिशियस क्वेकर ओट्स पापडी चाट रेडी. याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. ओट्स पापडी चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ,
1 वाटी ओट्स, उकडलेले बटाट्याचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे, पुदिना, चिंच खजूर चटणी, साखर, कोथिंबीर, चाट मसाला, जिरेपूड, तिखट आणि मीठ. कृती: मिक्सर मधून ओट्सची बारीक भरड करून घ्यावी. एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ, 1 वाटी ओट्स, मीठ, चाट मसाला, तिखट आणि पाणी घालून मिश्रण भिजवून घ्यावं. या मिश्रणाची लाटी लाटून त्याच्या पापड्या कापून घ्याव्यात. प्री हिटेड ओव्हन मध्ये 170 डिग्री सेल्सिअसला या पापड्या बेक करून घ्याव्यात. एका बाउल मध्ये बटाट्याचे तुकडे, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, जिरेपूड, चाट मसाला, तिखट, साखर, चिंच खजुराची चटणी आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. बेक केलेल्या ओट्सच्या पापड्यांमध्ये हे टॉपिंग भरावं. एका पॅन मध्ये चिंच खजुराची चटणी घेऊन त्यामध्ये पाणी, मीठ, जिरेपूड आणि चाट मसाला घालून पातळसर सॉस तयार करावा. ओट्स पापडी चाटवर हा चिंच खजूरचा सॉस, कोथिंबीर, पुदिना आणि चाट मसाला घालून डिश सर्व्ह करावी.